रायगडच्या रोहा अष्टमीतील वाढीव पाणीपट्टी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शहर प्रमुख राजेश काफरेंची प्रकृती खालावली। प्रश्न मार्गी न लावल्यास उपोषण सुरूच ठेवण्याचा काफरेंचा इशारा। उद्धव ठाकरेंना पक्षातील कार्यकर्ते सांभाळावे लागतील म्हणून ते परभणी दौऱ्यावर आहेत। आपली ठाकरे कुटुंबावर कुठलीही नाराजी नाही। खासदार संजय जाधव यांची उद्धव ठाकरेंच्या परभणी दौऱ्यावर प्रतिक्रिया। राज्यात जलजीवन मिशनची हजारो कामं रखडली। 2 वर्षांपासून केंद्र सरकारकडून निधी न मिळाल्यानं वेग मंदावल्याचं सरकारचं स्पष्टीकरण। जलजीवन मिशनच्या 51,560 योजनांपैकी 23,737 योजनांची कामं अपूर्ण। लाडकी बहीण योजनेत मोठी अनियमितता। 12,000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ। सर्व लाभार्थ्यांकडून एकूण 165 कोटींची रक्कम वसूल केली जाणार। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची विधानसभेत माहिती। सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट। 13 वर्षात 87 जणांवर गुन्हे दाखल। कारवाईसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांमार्फत समिती स्थापन। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची लेखी उत्तरात माहिती। रायगडच्या पेणमध्ये मनसेला मोठा धक्का। उपजिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे। आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती। धुळ्यात खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग। बैलजोडी विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी बाजार समितीत गर्दी, तर बैलांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी।